बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. देशामध्ये जीएसटीचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. हे 4 स्लॅब उघडून 2 स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त 5% आणि 18%, ज्याच्यामध्ये देशभरातल्या 144 करोड लोकांना, नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे. लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण सेव्हिंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा, अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री मोदींनी दिलेला आहे. याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या MSME, SME या सगळ्यांना सुद्धा होणार आहे. आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून 2047 साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. याचा सर्व स्तरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी जो नवीन जीएसटी मध्ये टॅक्स रिफॉर्म आणलेला आहे त्याला नेक्स्ट जेन जीएसटी असं संबोधित केलेलं आहे. याचा लाभ देशातील 144 करोड लोकांना होणार आहे. उत्पादन क्षमता वाढणार आहे, खर्च क्षमता वाढणार आहे, सामान्यांची स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि हे होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये, या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाऊन, बाजारपेठांमध्ये जाऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना, उद्योजकांना भेटून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा यासाठी त्यांचा सन्मान करणार आहे. त्यांच्या दुकानामध्ये, त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही नेमप्लेट सुद्धा देणार आहे की गर्व से कहो हम स्वदेशी है, अशा पद्धतीचा नारा असणारे प्लेट सुद्धा आम्ही सर्व दुकानांमध्ये देण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार आहोत.